नमस्कार. आज आपण लॉ ऑफ वनचे सेशन 14 बघतोय. तर आधी प्रेयर बोलूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत, जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात. कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती कोणत्या व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचार रूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. दुसरी प्रेयर बोलूया. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे, ज्या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच ज्यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझ्या इतकाच किंवा माझ्यापेक्षाही अधिक आहे, अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज मला लाभावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर हे सत्र 14 आहे, जे 29 जानेवारी 1981 ला चॅनलाइज करण्यात आलं होतं. इथे रा म्हणतात, मी रा आहे. अनंत निर्मात्याच्या प्रेम आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. आपण आता संवाद साधूया. डॉन विचारतो आहे, आज सकाळच्या चर्चेचा आढावा घेताना तुम्ही म्हणालात की दुसरी घनता तिसऱ्या घनतेकडे जी आत्मभान किंवा स्वतःची जाणीव असण्याची घनता आहे, प्रयत्नशील असते. हा प्रयत्न दुसऱ्या घनतेतील उच्च स्वरूपांच्या माध्यमातून होतो, ज्यांना तिसऱ्या घनतेतील जीवांकडून आत्मभान प्रदान केले जाते किंवा ज्यांच्यावर ते आच्छादित केले जाते. याचा नेमका अर्थ काय, हे तुम्ही स्पष्ट करू शकाल काय? तर इथे डॉन विचारतो आहे की सेकंड डेन्सिटी मधून थर्ड डेन्सिटीकडे जाणाऱ्या जीवांना जेव्हा आत्मभान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत असते, त्यात थर्ड डेन्सिटीतील लोक त्यांना कशी मदत करतात. यावर रा म्हणतात, मी रा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एखादे वस्त्र परिधान करता, त्याचप्रमाणे तिसऱ्या घनतेतील जीव दुसऱ्या घनतेतील काही जीवांना आत्मभान प्रदान करतात किंवा त्यांना त्या भावनेचे आवरण देतात. हे सॉरी हे अनेकदा तुम्ही ज्यांना पाळीव प्राणी म्हणता त्यांच्या माध्यमातून केले जाते. हे इतर विविध पद्धतींनी केले गेले आहे. यामध्ये अनेक तथाकथित धार्मिक प्रथांचा समावेश होतो, ज्या निसर्गातील दुसऱ्या घनतेतील जीवांच्या समूहांना, उदाहरणार्थ प्राणी समूह, मानवी गुणधर्म देतात आणि त्यांच्यावर प्रेम भावना व्यक्त करतात. तरी ते रा म्हणत आहेत की थर्ड डेन्सिटीतील लोक सेकंड डेन्सिटीतील जीवांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यात मदत करतात. जसे अनेकदा पाळीव प्राण्यांना आपण प्रेम आणि सद्भावना देतो, तेव्हा त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत असते. ही जाणीव पुढे त्यांना थर्ड डेन्सिटी मध्ये जाण्यास मदत करते. पुढे डॉन विचारतो आहे, जेव्हा ही पृथ्वी दुसऱ्या घनतेच्या अवस्थेत होती, तेव्हा येथील दुसऱ्या घनतेतील जीवांना अशा प्रकारे आत्मभान कसे प्राप्त झाले? त्यावर रा म्हणतात, तेथे वर उल्लेख केल्याप्रमाणे थेट प्रदान करण्याची प्रक्रिया नव्हती, तर ती तिसऱ्या घनतेची एक साधी प्रक्रिया होती, जी सर्पिलाकार प्रकाशाची म्हणजे स्पायरलिंग लाईट एक ओढ आहे आणि जी एका घनतेतून दुसऱ्या घनतेकडे जाण्यासाठी विकृतीला वरच्या दिशेने आकर्षित करते. जेव्हा तिसऱ्या घनतेतील देहधारी जीवांकडून असे आत्मभान प्रदान केले जात नाही, तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अधिक वेळ लागतो. तर इथे रा म्हणत आहेत की सेकंड डेन्सिटी मधून थर्ड डेन्सिटी मध्ये जाण्यासाठी एक साधी प्रक्रिया होती. ती म्हणजे एक स्पायरलिंग लाईटची एक रेष, जी एका डेन्सिटी मधून दुसऱ्या डेन्सिटीकडे जाण्यासाठी एनर्जी किंवा कॉन्शियसनेसला वरच्या दिशेने आकर्षित करते. तसेच जेव्हा थर्ड डेन्सिटीतील लोक सेल्फ एक्झिस्टन्सच्या भावना जाणून घेण्यात सेकंड डेन्सिटीतील जीवांना मदत करीत नाहीत, तेव्हा ह्या प्रोसेसला अधिक वेळ लागतो. पुढे
डॉन विचारतो आहे, मग ते दुसऱ्या दुसऱ्या घनतेतील स्वरूप कोणते होते? ते कसे दिसत होते? ते तिसऱ्या घनतेमध्ये पृथ्वीवरील मानव बनले. दुसऱ्या घनतेमध्ये ते कसे दिसले होते? यावर रा म्हणतात, मी रा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या घनतेतील शारीरिक मधील फरक अनेक बाबतीत फारसा नसावा. ती रूपे बऱ्याच अंशी एकमेकांसारखीच असावीत. तुमच्या ग्रहाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशा जीवांनी खंडित केली जे मंगळ नावाच्या ग्रहावरून येथे देह धारण करून आले होते. जनुकीय बदलांद्वारे त्यांच्यात फेरफार करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या घनतेच्या पातळीवरील दोन पायांवर चालणाऱ्या रूपांचा तिसऱ्या घनतेच्या पातळीवर होणारा जो नैसर्गिक आणि हळूहळू विकास झाला असता, त्याऐवजी येथे काहीसा वेगळा आणि स्पष्टपणे जाणवणारा फरक दिसून आला. याचा आत्म्याच्या स्थानाशी काहीही संबंध नाही. याचा संबंध केवळ त्या संस्कृतीतून आलेल्या जीवांच्या आगमनाच्या परिस्थितीशी आहे. तर इथे रा म्हणत आहेत, की सेकंड डेन्सिटी मधून थर्ड डेन्सिटी मध्ये येणाऱ्या एंटिटीज मध्ये जास्त अंतर नव्हते. परंतु जेव्हा काही जेनेटिक बदल करून मार्सवरून म्हणजे मंगळावरून आत्मा म्हणजे एंटिटीज इथे आल्या, तेव्हा हळूहळू जे बदल इथे होत होते ते जास्त विकसितपणे दिसू लागले. कारण ह्या एंटिटीज थर्ड डेन्सिटी मधून इथल्या थर्ड डेन्सिटी मध्ये ट्रान्सफर होत होत्या. पुढे डॉन विचारतो आहे, मागील वरून मला असे समजले आहे की ही घटना 75,000 वर्षापूर्वी घडली. म्हणजे मार्सवरून इथे आणण्याची प्रक्रिया आणि सेकंड डेन्सिटी मधून थर्ड डेन्सिटी मध्ये जाण्याची प्रक्रिया याबद्दल डॉन बोलतो आहे. तेव्हाच आमच्या उत्क्रांतीची म्हणजे तिसऱ्या घनतेची प्रक्रिया सुरू झाली. तुम्ही मला याचा इतिहास सांगू शकाल का? केवळ विकासाचे महत्व टप्पे सांगून म्हणजे या 75,000 वर्षाच्या कालावधीत घडलेल्या घटना किंवा असे कोणते विशिष्ट काळ किंवा क्षण होते जेव्हा या तिसऱ्या घनतेचा विकास वाढवण्याचे प्रयत्न केले गेले. यावर रा म्हणतात, मी रा आहे. तुमच्या लोकांना मदत करण्याचा पहिला प्रयत्न 75,000 वर्षापूर्वी झाला होता. 75,000 वर्षापूर्वीचा हा प्रयत्न आम्ही यापूर्वीच वर्णन केला आहे. एक म्हणजे पुढील प्रयत्न अंदाजे 58,000 वर्षापूर्वी झाला. हा प्रयत्न तुमच्या कालमापानुसार दीर्घकाळ चालला आणि तो म्यू या वंशाच्या किंवा मन शरीर आत्मा सामाजिक संकुलाच्या लोकांसाठी होता. त्यानंतरचा प्रयत्न बराच काळानंतर अंदाजे 13,000 वर्षापूर्वी झाला. तेव्हा अटलांटिस मधील लोकांना काही प्रगत माहिती दिली गेली. ही माहिती उपचार आणि स्फटिकांच्या वापराशी संबंधित होती, ज्याबद्दल आम्ही यापूर्वीच बोललो आहोत. पुढील प्रयत्नात 11,000 वर्षी पुढील प्रयत्न 11,000 वर्षापूर्वी झाला. हे आकडे अंदाजे आहेत कारण तुमच्या अवकाश काळ सात्याच्या मापन पद्धतीचा पूर्णपणे वापर करण्यास आम्ही सक्षम नाही. हा प्रयत्न झाला तुम्ही इजिप्त म्हणता तिथे झाला होता आणि त्याबद्दल आम्ही बोललो आहोत. जे अस्तित्व आमच्या सोबत आले होते तेच अस्तित्व अंदाजे 3,500 वर्षानंतर परत आले. करून दक्षिण अमेरिकेतील मन शरीर आत्मा सामाजिक संकुलाला पुन्हा एकदा मदत करण्याचा प्रयत्न करता येईल. तथापि त्या तथाकथित शहरांमधील पिरॅमिडचा वापर योग्य पद्धतीने केला गेला नाही. त्यामुळे हा प्रयत्न पुढे चालू ठेवला गेला नाही. अंदाजे 3,000 वर्षापूर्वी दक्षिण अमेरिकेत देखील एक लँडिंग झाले होते. अंदाजे 2300 वर्षापूर्वी तुमच्या लोकांना मदत करण्याचे काही प्रयत्न झाले होते. हे प्रयत्न इजिप्तच्या भागात झाले होते. चक्राच्या उर्वरित भागात आम्ही तुमच्या 5व्या मितीतून कधीही दूर गेलो नाही आणि कापणीच्या तयारीसाठी हा शेवटच्या लहान चक्रात काम करत आहोत. तर इथे रा म्हणत आहेत, की पृथ्वीच्या लोकांना मदत करण्याचा पहिला प्रयत्न रा यांनी 75,000 वर्षापूर्वी केला होता. जेव्हा इथले म्हणजे ही पृथ्वी सेकंड डेन्सिटी मधून थर्ड डेन्सिटीकडे जात होती आणि मार्सवरूनही आत्मा आणण्याचे काम इथे सुरू होते. नंतर 58,000 वर्षापूर्वी परत प्रयत्न करण्यात आला. मग 13,000 वर्षापूर्वी अटलांटियन्सला क्रिस्टल्सचा उपयोग कसा करावा
आणि हिलिंग कशी कशी करावी म्हणजे उपचार पद्धती शिकवण्यात आली आणि मदतीचा प्रयत्न करण्यात आला. परत 11,000 वर्षापूर्वी इजिप्तला मदत करण्याचा प्रयत्न झाला. नंतर 3,500 वर्षापूर्वी साऊथ अमेरिकन्सला मदत करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा 3,000 वर्षापूर्वी साऊथ अमेरिकन्सला मदत करण्याचा प्रयत्न झाला. एक चे लँडिंग देखील झाले. 2300 वर्षापूर्वी इजिप्तच्या एरियामध्ये मदत करण्याचा प्रयत्न झाला. रा हे आपल्या फिफ्थ डायमेन्शन मध्येच राहून शेवटच्या चक्रात इथल्या लोकांना मदत म्हणजे कापणीसाठी मदत म्हणू आपण म्हणजे हार्वेस्टसाठी मदत व्हावी यावर काम करीत आहेत. पुढे पुढे डॉन विचारतो आहे 11,000 वर्षापूर्वीची इजिप्तची भेट ही एकमेव होती का जेव्हा तुम्ही खरोखर पृथ्वीवर वावरलात? यावर रा म्हणतात मी रा आहे. मला समजले की तुमचा प्रश्न इतर स्वऐवजी स्वच्या दिशेने विकृत झाला आहे. आम्ही कंपनात्मक ध्वनिसंकुलाचे रा फक्त त्याच वेळी तुमच्यामध्ये वावरलो आहोत. म्हणजे 11,000 वर्षापूर्वीच रा इथे आले आहेत. मला पुढे डॉन विचारतो आहे, मला समजले की तुम्ही पूर्वीच्या सत्रात म्हणालेत की पृथ्वीला वेढण्यासाठी पिरॅमिड बांधले गेले. किती पिरॅमिड बांधले गेले? यावर रा म्हणतात मी रा आहे. 6 संतुलन पिरॅमिड आणि तुमच्या मन, शरीर, आत्मा सामाजिक संकुलांमध्ये अतिरिक्त उपचार आणि दीक्षा कार्यासाठी बांधलेले 52 इतर पिरॅमिड आहेत. म्हणजे 6 बॅलन्सिंग पिरॅमिड्स तर 52 इतर पिरॅमिड आहेत, ज्यावर उपचार आणि हिलिंग करू शकतात. पुढे डॉन विचारतोय संतुलन पिरॅमिड्स म्हणजे बॅलन्सिंग पिरॅमिड्स म्हणजे काय? यावर रा म्हणतात मी रा आहे. पृथ्वीच्या अनेक बल क्षेत्रांची त्या भूमितीय दृष्ट्या अचूक जाळ्यामध्ये कल्पना करा. ऊर्जा पृथ्वीच्या सपाट पृष्ठभागांमध्ये ज्यांना तुम्ही म्हणाल प्रवाहित होतात. चुंबकीय दृष्ट्या निश्चित केलेल्या बिंदूंपासून लॉ ऑफ वन समजून घेण्याचे विचार रूपांबाबत वाढत्या विकृतीमुळे ग्रहामध्येच असंतुलन निर्माण होण्याची शक्यता दिसून आली. संतुलन राखण्याच्या पिरॅमिड सदृश्य रचनांमध्ये स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स बसवण्यात आले होते. हे स्फटिक विद्युत चुंबकीय ऊर्जेच्या विविध भौमितिक केंद्रांकडे वाहून येणाऱ्या ऊर्जा प्रवाहातून आवश्यक ते संतुलन खेचून घेत असत. तर इथे रा म्हणत आहेत की कल्पना करा पृथ्वीवर एखाद्या जाड्यासारखे ऊर्जा क्षेत्र आहेत म्हणजे एनर्जी फील्ड्स आहेत. अनंत दिशेतून ऊर्जा क्षेत्रांद्वारे पृथ्वीवर मॅग्नेटिकली अवतरित होतात. ग्रहावरील लोकांच्या चुकीच्या विचारांमुळेच ग्रहावर असंतुलन निर्माण झाले होते. तेव्हा हे संतुलन बनवून ठेवण्यासाठी पिरॅमिड्सची निर्मिती करण्यात आली, जिथे क्रिस्टल्स प्रस्थापित करण्यात आले, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेला ऊर्जा केंद्रातून खेचून घेऊन पृथ्वीला संतुलित ठेवण्यात मदत करायचे. हे केंद्र पृथ्वीच्या गोलाला म्हणजे स्पिअरला वेढून असून आकार देतात. पुढे डॉन विचारतो आहे मी एक सारांश मांडतो आणि मी बरोबर आहे की नाही हे तुम्ही मला सांगा. गेल्या 75,000 वर्षातील या सर्व भेटींचा उद्देश पृथ्वीवरील लोकांना लॉ ऑफ वनची समज देणे हा होता, जेणेकरून त्या 4थ्या, 5व्या आणि 6व्या घनता स्तरांपर्यंत प्रगती करता येईल. ही पृथ्वीसाठी केलेली एक सेवा होती. लॉ ऑफ वनचा संदेश देण्यासाठीही पिरॅमिड्सचा वापर केला गेला. संतुलन राखणाऱ्या पिरॅमिड्स बद्दल मात्र मला पूर्ण खात्री नाही. मी आतापर्यंत जे सांगितले ते बरोबर आहे का? तर यावर रा काय म्हणतात ते बघू. रा म्हणतात भाषेच्या मर्यादा लक्षात घेता तुमचे म्हणणे अचूक आहे म्हणजे तुम्ही बरोबर आहात. पुढे डॉन विचारतोय संतुलन राखणाऱ्या पिरॅमिड्समुळे पृथ्वीचा अक्ष बदलला का? अक्ष म्हणजे ऍक्सिस. तर रा म्हणतात मी रा आहे. हा प्रश्न स्पष्ट नाही, कृपया तो पुन्हा मांडा. तर डॉन म्हणतोय संतुलन म्हणजे पिरॅमिड मध्ये दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीचे संतुलन की अवकाशातील अक्षांवर म्हणजे ऍक्सिसवर पृथ्वीचे भौतिक संतुलन?
यावर रा म्हणतात, मी रा आहे. संतुलन राखणाऱ्या पिरॅमिड रचनांचा वापर वैयक्तिक दीक्षेसाठी केला जाऊ शकत होता आणि केलाही गेला. तथापि या पिरॅमिड्सची रचना ग्रहाच्या ऊर्जा जाळ्याचे संतुलन राखण्यासाठीही करण्यात आली होती. इतर पिरॅमिड्स हे पृथ्वीच्या उपचारासाठी हिलिंग नव्हे तर मन, शरीर, आत्मा यांच्या संकुलांच्या उपचारासाठी योग्य ठिकाणी उभारले गेले होते. आमच्या असे लक्षात आले की तुमची घनता, ज्याला आम्ही तिसऱ्या घनतेची विकृती समजतो, अकाली वृद्धत्वाच्या प्रक्रियेकडे झुकलेली होती. आम्ही तुमच्या ग्रहावरील तिसऱ्या घनतेच्या मन, शरीर, आत्मा संकुलांना एकाच जन्माच्या कालखंडात अधिक काळ अवकाश साध्य मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून त्यांना लॉ ऑफ वनच्या मूळ विकृतीचे म्हणजेच प्रेम या तत्वाचे नियम किंवा मार्ग शिकण्याची व शिकवण्याची पूर्ण संधी मिळावी. तर इथे राम म्हणत आहेत की पिरॅमिड्सची रचना ही ग्रहाच्या ऊर्जा जाड्याचे म्हणजे एनर्जी वेबचे संतुलन राखण्यासाठी करण्यात आली होती. तसेच इतर पिरॅमिड्स हे लोकांच्या उपचारासाठी उभारण्यात आले होते. कारण पृथ्वीवरील लोक हे अकाली वृ- वृद्धत्वाकडे जात होते. त्यामुळे त्यांची या पिरॅमिड्स मध्ये हिलिंग व्हावी आणि त्यांना थोडा वेळ पृथ्वीवर मिळावा, जेणेकरून त्यांना लॉ ऑफ वन जाणून घेता यावे आणि प्रेम शिकणे आणि शिकवण्याची संधी मिळावी. पुढे डॉन विचारतोय, मी एक विधान करतो. मी बरोबर आहे की नाही हे तुम्ही मला सांगू शकता. माझ्या समजण्यानुसार संतुलन साधणाऱ्या पिरॅमिड्सचा उद्देश येथील जीवांचे आयुष्य वाढवणे हा होता, जेणेकरून त्यांना भौतिक अस्तित्वात असतानाच लॉ ऑफ वनचे अधिक ज्ञान प्राप्त करता येईल. हे बरोबर आहे का? इथे रा म्हणतात, मी रा आहे. बरोबर आहे. तथापि ज्यांना तुम्ही संतुलन साधणारे पिरॅमिड्स असे असे संबोधत नाही, असे पिरॅमिड संख्येने अधिक होते आणि ते केवळ वर नमूद केलेल्या उद्देशासाठी तसेच या प्रक्रिया कार्यान्वित व सक्षम करण्यासाठी उपचारकर्त्यांना म्हणजे हीलर्सला शिकवण्याच्या त्यांच्याकडून शिकण्याच्या कामासाठी वापरले जात असत. पुढे डॉन विचारतो आहे, जॉर्ज व्हॅन टेसल आमच्या पश्चिमेकडील वाळवंटात इंटेग्रेटॉन नावाचे एक यंत्र बनवले होते. म्हणजे जॉर्ज व्हॅन टेसल यांनी इंटिग्रेटॉन नावाचे एक यंत्र बनवले. आयुष्य वाढवण्याच्या या उद्देशासाठी हे यंत्र काम करेल का? मी रा आहे. ते यंत्र अपूर्ण आहे आणि वर नमूद केलेल्या उद्देशासाठी ते कार्य करणार नाही. म्हणजे ते जे यंत्र बनवलं आहे जॉर्ज वेन टेसल यांनी, ते काही पूर्ण झालेलं नाही आहे आणि आयुष्य वाढवण्यासाठी ते काही कामातही येणार नाही. हे यंत्र कसे बसवायचे याची माहिती जॉर्ज यांना कोणी दिली, असं डॉन विचारतोय. तर रा म्हणतात, मी रा आहे. जॉर्ज या नावाच्या ओळखल्या जाणाऱ्या जीवाला ही माहिती देणारे दोन संपर्क स्रोत होते. त्यापैकी एक कॉन्फेडरेशनचा होता आणि दुसरा ओरियन गटाचा होता. जॉर्जच्या कंपनात्मक रचनेच्या पद्धतींमध्ये झालेल्या बदलांमुळे कॉन्फेडरेशनला त्याच्याशी संपर्क न साधण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे ओरियन गटाने या साधनाला म्हणजे जॉर्जचा वापर केला. तरी हे साधन जरी गोंधळलेल्या स्थितीत असले तरी ते मन, शरीर, आत्मा संकुल अंतःकरणापासून इतरांच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की जास्तीत जास्त जे नुकसान होऊ शकले असते ते म्हणजे या स्रोताची विश्वासार्हता कमी करणे. तर इथे रा म्हणत आहेत की दोन्ही गटांनी जॉर्जला मदत केली, म्हणजे कॉन्फेडरेशन आणि ओरियन ग्रुपने. या दोन्ही गटांनी जॉर्जशी संपर्क साधला. आधी कॉन्फेडरेशननी सूचना दिल्या आणि मग नंतर कॉन्फेडरेशनला त्याचे विचार काही पटले नाही. तेव्हा त्यांनी संपर्क न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओरियन ग्रुपने त्याच्याशी संपर्क साधला. परंतु त्याची भावना दुसऱ्यांची सेवा करण्याची होती. त्यामुळे त्या यंत्रामुळे जास्त काही नुकसान होऊ शकले नाही. पुढे डॉन विचारतो आहे, या ग्रहावरील लोकांसाठी आता या काळात हे यंत्र पूर्ण करण्यात काही अर्थ किंवा मूल्य आहे का? तर इथे डॉनचं म्हणणं आहे की हे यंत्र पूर्ण करू शकतो का आपण?
त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. कापणीची वेळ झाली, आता आली आहे. दीर्घायुष्याकडे नेणाऱ्या या मार्गावर प्रयत्न करण्याचे आता कोणतेही कारण नाही. त्याऐवजी स्वतःच्या अंतरात्म्याचा शोध घेण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणे अधिक योग्य ठरेल. कारण व्हायोलेट रे ऊर्जा क्षेत्रात स्पष्टपणे वसलेले हेच तत्व प्रत्येक मन, शरीर, आत्मा संकुलांच्या कापणीची निश्चिती करेल. म्हणजे हार्वेस्टची निश्चिती करेल. तर इथे राचं असं म्हणणं आहे की हार्वेस्टची प्रक्रिया, हार्वेस्ट म्हणजे ह्या घनतेतून पुढच्या घनतेत जाण्याची एक प्रक्रिया आहे. तर इथे रा म्हणतात की हार्वेस्टची वेळ आली आहे. त्यामुळे दीर्घायुष्याकडे बघण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्मांवर काम करणे गरजेचे आहे. व्हायोलेट रे म्हणजे जांभळ्या जांभळ्या रंगाच्या एनर्जी फील्ड हीच हार्वेस्ट म्हणजे कापणीसाठी हीच एनर्जी फील्ड निश्चित करेल. पुढे डॉन विचारतोय 75,000 वर्षाच्या या कालावधीच्या सुरुवातीकडे परत वळताना सुरुवातीनंतर 25,000 वर्षांनी कापणी झाली होती. याचा अर्थ ती 50,000 वर्षापूर्वी झाली असावी असे मी गृहीत धरतो. त्यावेळी आपल्या ग्रहावरून किती जीवांची कापणी झाली हे तुम्ही सांगू शकाल का? तरी ते रा म्हणत आहेत की सॉरी, डॉन म्हणतो आहे की पहिल्या सायकल नंतर म्हणजे 25,000 वर्ष झाल्यावर 50,000 वर्षापूर्वी कोणती हार्वेस्ट झाली होती. म्हणजे एकूण 75,000 वर्षाची जी जी एक मेजर सायकल असते त्यात 25 25 25,000चे 3 मायनर सायकल असतात. तर म्हणून इथे डॉन विचारतोय की 25,000 वर्ष झाल्यानंतर जेव्हा 50,000 बाकी होते तेव्हा कोणाची हार्वेस्ट म्हणजे कापणी झाली होती का? त्यावर रा म्हणतात त्यावेळी कोणतीही हार्वेस्ट झाली नाही. तर डॉन विचारतो आहे कोणतीही कापणी झाली नाही, मग 25,000 वर्षापूर्वी काय झाले? तेव्हा कापणी झाली होती का? म्हणजे इथे डॉन विचारतोय की आता 50,000 वर्षानंतर जेव्हा 25,000 वाचले होते वर्ष तेव्हा कापणी झाली का? म्हणजे दुसऱ्या मायनर सायकल नंतर कापणी झाली होती का? त्यावर काय म्हणतात हे बघूया. मी रा आहे. तुमच्या काल अवकाशाच्या मोजमापानुसार दुसऱ्या चक्राच्या उत्तरात कापणीची प्रक्रिया सुरू झाली होती. कारण त्या काळात काही व्यक्तींना बुद्धिमान अनंततेचे प्रवेशद्वार सापडले होते. त्यावेळची कापणी अत्यंत अल्प प्रमाणात झाली होती. त्यात अशा जीवांचा समावेश होता, ज्यात प्रवृत्ती ज्यांची प्रवृत्ती इतरांच्या सेवेकडे अत्यंत तीव्रतेने झुकलेली होती. विशेषतः अशा जीवांच्या सेवेकडे ज्यांना आता हे मुख्य चक्र पुन्हा पूर्ण करायचे होते. त्यामुळे हे जीव तिसऱ्या घनतेच्या पातळीवरच राहिले. जरी ते कोणत्याही क्षणी बुद्धिमान अनंततेचा वापर करून ही घनता सोडून जाऊ शकले असते. तरी ते म्हणणं आहे की जी दुसरी सायकल होती, दुसऱ्या सायकल नंतर म्हणजे 50,000 वर्षानंतर काही लोक अनंत रचेताचे म्हणजे इंटेलिजंट इन्फिनिटीकडे वळले आणि म्हणजे जशी दुसऱ्यांची सेवा करणे, ध्यान करणे इत्यादी ते शिकले. तेव्हा थोड्या प्रमाणात हार्वेस्ट झाली. मात्र त्यांनी इथेच राहून दुसऱ्यांना तिसऱ्या सायकलसाठी मदत करण्याचे ठरवले आणि ते इथेच म्हणजे तिसऱ्या घनतेतच राहिले. पण ते कधीही ही घनता सोडून चौथ्या घनतेमध्ये जाऊ शकतात. पण ते आताही इथेच आहेत आणि इथे राहून ते आपल्याला तिसऱ्या सायकलसाठी मदत करीत आहेत. तर इथे डॉन विचारतोय म्हणजे 25,000 वर्षापूर्वी ज्यांनी चौथ्या घनतेत कापणी होऊ शकली असती असे जीव इथेच राहिलेत. हे बरोबर आहे का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. हे बरोबर आहे. अशा प्रकारे कोणतीही कापणी म्हणजे हार्वेस्ट झाली नाही. परंतु कापणीस पात्र असे काही जीव अस्तित्वात होते जे चौथ्या मितीमध्ये प्रवेश करण्याची पद्धत स्वतः निवडतील. म्हणजे काही हार्वेस्ट तर राचं म्हणणं आहे की हार्वेस्ट तर काही झाली नाही. कारण ज्यांनी अनंत रचेत्याचा मार्ग निवडला ते चौथ्या घनतेमध्ये जाऊ शकले असते. पण इथल्याच लोकांना मदत करण्यासाठी ते इथेच थांबले आहेत. पुढे डॉन विचारतोय, तर मग गेल्या 2300 वर्षापासून तुम्ही
75,000 वर्षाच्या संपूर्ण चक्राच्या शेवटी शक्य तितकी मोठी कापणी घडवून आणण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहात. एकात्मीच्या नियमाच्या संदर्भात तुम्ही असे का करत आहात हे तुमच्या कारणांचे स्पष्टीकरण म्हणून सांगू शकाल का? तर डॉन इथे विचारतो आहे की तुम्ही इथे राहून का का आमची मदत करीत आहात? म्हणजे 75,000 वर्षाच्या या अंतिम टप्प्यात म्हणजे मेजर सायकल जेव्हा आता संपत आहे, तेव्हा जास्तीत जास्त हार्वेस्ट व्हावी म्हणून तुम्ही मागील 2300 वर्षापासून काम करीत आहात का? आणि तुम्ही हे का करत आहात? तर यावर रा काय म्हणतात ते बघूया. यावर रा म्हणतात, मी रा आहे. मी रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक स्मृती संकुलाच्या वतीने बोलत आहे. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्यामध्ये आलो होतो. सेवेसाठी केलेले आमचे प्रयत्न विकृत केले गेले. त्यामुळे आमच्या माहितीचा आणि मार्गदर्शनाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे निर्माण झालेल्या विकृती शक्य तितक्या दूर करणे ही आमची इच्छा आहे. कॉन्फेडरेशन जी सेवा देते त्याचे मुख्य कारण एकात्मीच्या नियमातील मूळ विकृतीशी संबंधित आहे. जी सेवा हीच आहे. सृष्टीतील एक अस्तित्व हे एका शरीरासारखे आहे. जर तुम्ही तिसऱ्या घनतेच्या पातळीवरील हे उदाहरण स्वीकारले तर सॉरी, आपण पायातील वेदनांकडे दुर्लक्ष करू का? त्वचेवरील जखमेकडे पस झालेली जखम नाही. मदतीसाठीच्या हाकेकडे दुर्लक्ष करता येत नाही. आम्ही दुःखाशी परिचित असलेले जीव त्या दुःखावर उपचार करण्याचा प्रयत्न करणे हीच आमची सेवा म्हणून निवडतो. जी दुःखाची तुलना आम्ही भौतिक शरीर संकुलातील विकृतींमुळे होणाऱ्या वेदनांशी करत आहोत. तर इथे राज म्हणणे आहे की आम्ही तुमच्या लोकांना मदत करायला आलो होतो, परंतु सेवेच्या भावनेतून केले गेलेल्या मदतीला म्हणजे मार्गदर्शनाला इथल्या लोकांनी चुकीचा अर्थ लावला. त्यांना दूर करण्याची त्या 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 गोष्टीला दूर करण्याची आमची इच्छा आहे. लॉ ऑफ च्या नियमानुसार कॉन्फेडरेशनची सेवा करते. उदाहरणार्थ, एक अस्तित्व एका शरीरासारखेच आहे. पुढे जसे आपल्या पायातील वेदनेकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्वचेवरील जखमेकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा दुःखातून दुःखी जीव कोणी आम्हाला आवाज देतो म्हणजे बोलवतो, तेव्हा आम्ही येऊन त्याची वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो. असे रा म्हणतात, जेव्हा लोक दुःखी होऊन आम्हाला मदत मागतात तेव्हा आम्ही त्यांना मदत करून त्यांची सेवा करतो. पुढे डॉन विचारतोय, रा कोणत्या घनतेच्या पातळीवर आहे? इथे डॉन रा बद्दल विचारतोय की तुम्ही कोणत्या डेन्सिटीवर आहात? तर रा म्हणतात, रा आहे मी 6व्या घनतेच्या पातळीवर आहे आणि 7व्या घनतेच्या कडे जाण्याची तीव्र इच्छा बाळगतो. आमच्यासाठी कापणीची वेळ तुमच्या कालगणनेनुसार साधारण 2.5 दशलक्ष वर्षानंतर येईल आणि आमच्या अवकाशकाल सात्यामध्ये ती वेळ जवळ येत असताना त्या कापणीसाठी सज्ज राहणे हीच आमची इच्छा आहे. तर इथे रा हे 6 डेन्सिटी बीइंग्स असून 7 डेन्सिटी कडे वाटचाल करीत आहेत. आपल्या स्पेस टाइम अनुसार रा यांची हार्वेस्टची वेळ 2.5 लाख दशलक्ष वर्षानंतर येणार. म्हणजे पृथ्वीच्या कालगणनेनुसार 2.5 दशलक्ष वर्षानंतर. आणि त्यासाठी रा तयारी करत आहेत. पुढे डॉन विचारतो आहे, आणि तुम्ही देऊ शकत असलेल्या सर्वोत्तम सेवेद्वारे स्वतःला कापणीसाठी तयार करता. हे बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही सेवा देऊनच स्वतःला हार्वेस्टसाठी तयार करत आहात. दुसऱ्यांची सेवा करून. हे बरोबर आहे का? याबद्दल डॉन विचारतो आहे. तर रा म्हणतात, हे बरोबर आहे. आम्ही एकात्मेचा नियम सादर करतो, विरोधाभास सोडवतो आणि प्रेम प्रकाश व प्रकाश प्रेम यांचा समतोल साधतो. ह्या प्रकारे रा सेवा देतात. पुढे डॉन विचारतोय, तुमच्या एका चक्राचा कालावधी किती असतो? तर इथे रा म्हणतात, आमच्या एका चक्राचा कालावधी 75 कोटी पृथ्वीच्या वर्षा इतका असतो.
म्हणजे आपल्या पृथ्वीच्या कालगणनेनुसार 75 कोटी असतो. 75 कोटी वर्षाचा. पुढे 75 दशलक्ष म्हणजे 7 कोटी 50 लाख. तर रा म्हणतात हे बरोबर आहे. पुढे डॉन विचारतो आहे, एकात्मेचा नियम प्रदान करण्याच्या तुमच्या सेवेमध्ये तुम्ही सध्या पृथ्वी व्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रहावर काम करत आहात की केवळ पृथ्वीवर? तर इथे रा म्हणतात, आम्ही सध्या केवळ याच ग्रहावर काम करत आहोत. म्हणजे फक्त पृथ्वीलाच ते मदत करत आहेत, इतर कोणत्याही ग्रहावर ते मदत नाही करत आहेत. पुढे डॉन विचारतो आहे, तुम्ही नमूद केले होते की तुम्हाला पृथ्वीवरील 3,52,000 जीवांनी पाचारण म्हणजे कॉलिंग केले होते. याचा अर्थ असा आहे की ही ती संख्या आहे जी एकात्मेचा नियम समजून घेईल आणि स्वीकारेल. मी बरोबर आहे का? म्हणजे 3,52,000 लोक आता एकात्मेचे नियमाकडे वळले आहेत का? याबद्दल डॉन विचारतो आहे. ही 1981 ची गोष्ट आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. तुमच्या विधानाच्या अचूकतेचा अंदाज आम्ही घेऊ शकत नाही. कारण ज्यांनी पाचारण म्हणजे कॉलिंग केले ते सर्वच जण त्यांच्या पाचारणाला मिळणारे उत्तर समजून घेण्यास सक्षम नसतात. शिवाय ज्यांनी यापूर्वी पाचारण केले नव्हते ते कदाचित तीव्र मानसिक आघातामुळे त्यांच्या उशिरा केलेल्या पाचारणासोबतच त्या पाचारणाची उत्तरे शोधू शकतील. पाचारण करण्याच्या क्रियेत काळ अवकाश असे बंधन नसते. त्यामुळे तुमचे अवकाश काळ साध्य या विकृतीमध्ये किती मन शरीर आत्मा संकुल हे ऐकतील आणि समजून घेतील याची संख्या आम्ही सांगू शकत नाही. तरी ते रा म्हणत आहेत की हे रा हे अंदाजे सांगू शकत नाही, कारण काही लोक जे बोलवतात म्हणजे कॉलिंग करतात त्यांना उत्तर कधी कधी त्यांना उत्तर कळत नाही. राचे उत्तर कधी कळत नाही. तर काही लोकांना बिना बोलवण्याने ही उत्तरे म्हणजे मदत मिळून जाते. आणि कॉलिंगचे काही वेळ बंधन नसते. त्यामुळे कॉलिंग्स करणाऱ्यांची संख्या रा काही सांगू शकत नाही. पुढे डॉन विचारतोय, तुम्ही तुमची सामान्य सेवा कशी पार पाडता? गेल्या 2300 वर्षात तुम्ही एकात्मेचा नियम सामान्यतः कसा प्रदान केला आहे? 7 पृथ्वीवरील लोकांना तुम्ही तो सामान्यतः कसा दिला आहे? मला वाटते 7 पृथ्वीवरील म्हणजे 7 लोकांबद्दल बोलत आहेत ते. पृथ्वीवर 7 लोक असतात. यावर रा म्हणतात, मी रा आहे. आम्ही अशाच माध्यमांचा वापर केला आहे, परंतु बहुतेक प्रकारांमध्ये ती माध्यमे स्वप्ने आणि दृश्यांतांद्वारे प्रेरित होतात. त्यांना आमच्या ओळखीची किंवा अस्तित्वाची जाणीव नसते. या विशिष्ट गटाला अशा संपर्काची ओळख पटवण्यासाठीच विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. यामुळे हा गट माहितीचा एका केंद्रित किंवा कंपनात्मक स्रोताची जाणीव ठेवण्यास सक्षम बनला आहे. तर इथे राम म्हणत आहेत, चॅनलर्सला स्वप्नांद्वारे किंवा विजन्सद्वारे रा ही माहिती देतात. परंतु त्यांना ज्ञात नसते की त्यांना ही माहिती कशी मिळाली, त्यांनी कोणाशी संपर्क केला. मग रा म्हणतात, हा ग्रुप म्हणजे हा डॉन, कार्ला आणि जिमचा जो ग्रुप आहे याला ह्या संपर्कासाठी विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे ह्या ग्रुपला याची जाणीव आहे. म्हणजे त्यांना माहित आहे की त्यांचा राशी संपर्क होत आहे. एवढे ते सक्षम आहेत हे समजून घेण्यासाठी. पुढे डॉन विचारतो आहे, जेव्हा तुम्ही जीवांशी त्यांच्या स्वप्नात किंवा इतर प्रकारे संपर्क साधता तेव्हा त्या जीवांनी आधी एकात्मेच्या नियमाच्या दिशेने शोध घेण्याची वृत्ती ठेवलेली असणे आवश्यक असते असे मला वाटते. हे बरोबर आहे का? यावर रा म्हणतात, हे बरोबर आहे. उदाहरणार्थ इजिप्तमधील लोक सर्वेश्वर वादाच्या
स्थितीत होते, ज्याला तुम्ही निर्मात्याच्या विविध भागांची स्वतंत्रपणे उपासना करण्याकडे झुकलेली विकृती असे म्हणू शकता. आम्ही अशा एका व्यक्तीशी संपर्क साधू शकलो, जिची वृत्ती एका परम सत्याच्या दिशेने होती. म्हणजे राय ते म्हणत आहेत की इजिप्तमधील लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवतांची उपासना करायची. त्यामुळे राय यांनी अशा एका व्यक्तीशी संपर्क साधला, जी परम सत्याच्या शोधात होती. पुढे डॉन विचारतोय, तो आघात मी त्याला तसे संबोधतो. मला वाटते की चक्राच्या समाप्ती वेळी म्हणजे 75,000 वर्षाच्या मेजर सायकल बद्दल डॉन बोलतो आहे. मला वाटते की चक्राच्या समाप्ती वेळी यामुळे काही अडचणी निर्माण होतील. काही लोक असे असतील जे या आघातामुळे सत्याचा शोध घेऊ लागतील किंवा शोध घेण्यास प्रवृत्त होतील आणि कदाचित टेलिपॅथीद्वारे किंवा आम्ही या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित करत असलेल्या लिखित साहित्याद्वारे तुमचे शब्द ऐकतील किंवा वाचतील. तर डॉनचा असा प्रश्न आहे की ही जी सायकल जेव्हा समाप्त होईल तेव्हा ह्या सायकलच्या समाप्तीच्या वेळी लोकांना अडचणी येतील. म्हणजे ते तो आघात म्हणून संबोधत आहे. म्हणजे त्यांना खूप दुःख येईल. तेव्हा ते सत्याचा शोध घेतील. त्यावेळेस ते कदाचित टेलिपॅथीद्वारे किंवा या पुस्तकाच्या जेव्हा हे पुस्तक प्रकाशित होईल त्या पुस्तकाच्या लिखित साहित्याद्वारे रास हे शब्द ऐकतील किंवा वाचतील याबद्दल डॉन विचारतो आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की त्या अडचणी आधीच सुरू झाल्या आहेत. तर इथे राचं म्हणणं आहे की आता 75,000 वर्षाची सायकल ही समाप्तीला येत आहे. त्यामुळे ह्या अडचणी म्हणजे लोकांवर होणारे आघात हे सुरू झाले आहेत. पुढे डॉन विचारतो आहे, ओहास्पे हे पुस्तक प्रसारित करण्यासाठी कोण जबाबदार होते? हे तुम्ही मला सांगू शकाल का? तर रा म्हणतात, मी रा आहे. हे पुस्तक कॉन्फेडरेशनच्या सामाजिक स्मृती संकुलाचा दर्जा असलेल्या एका द्वारे प्रसारित केले गेले होते. काउन्सिल समोर मांडलेली अशी कल्पना होती की तुमच्या चक्रातील तथाकथित धर्म किंवा धार्मिक विकृती यांच्या ज्ञात भौतिक इतिहासाचा वापर करून एकात्मेच्या नियमाचे पैलू किंवा त्यातील मूळ विकृतींचे काही अंशी आच्छादन करावे आणि काही अंशी ते उघड करावे. त्यातील सर्व नावे ही त्यांच्या कंपनात्मक वैशिष्ट्यानुसार निर्माण केलेली मानली जाऊ शकतात. त्यामध्ये दडलेली माहिती ही प्रेम आणि प्रकाश यांच्या सखोल आकलनाशी तसेच अनेक दूतांमार्फत अनंत बुद्धिमत्तेने शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या प्रक्रियेसाठी केलेल्या प्रयत्नांशी संबंधित आहे. तर इथे रा म्हणत आहेत की ओहास्पे हे पुस्तक कॉन्फेडरेशनच्या द्वारे प्रसारित करण्यात आले होते. त्याचे कारण असे होते की जसे आपल्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये एकाच्या नियमाचे काही पैलू घालावे जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोक प्रेम आणि प्रकाशाचे ज्ञान त्यांना मिळेल असे राचे प्रयत्न होते. म्हणजे कॉन्फेडरेशनचे प्रयत्न होते. पुढे डॉन विचारतो आहे, कॉन्फेडरेशनद्वारे प्रदान केलेली आणि या उद्देशासाठी उपलब्ध असलेली अशी इतर कोणती पुस्तके आहेत ज्यांची नावे तुम्ही सांगू शकाल का? त्यावर रा म्हणतात, आम्ही ही माहिती देऊ शकत नाही कारण त्यामुळे भविष्यातील तुमच्या आकलन शक्तीच्या किंवा विवेकाच्या पद्धतीमध्ये विकृती निर्माण होऊ शकते. तुम्ही एका विशिष्ट ग्रंथाबद्दल विचारू शकता. तर रा काही बाकीच्या पुस्तकांबद्दल सांगू शकत नाही, पण एखाद्या विशिष्ट साहित्याद्वारे तुम्ही विचारू शकता असे रा म्हणत आहेत. पुढे डॉन विचारतोय, द युरेंटिया बुक जे मी वाचले नाही ते कोणी दिले? त्यावर रा म्हणतात, हे तुमच्या पृथ्वीच्या प्रतलांवरील म्हणजे प्लेन्सवरील ज्यांना आंतरिक प्रतले म्हटले जाते शरीर सहित सत्तांच्या एका समूहाद्वारे शरीर रहित सत्तांच्या एका समूहाद्वारे दिले गेले होते. ही सामग्री काउन्सिलद्वारे प्रमाणित किंवा प्रसारित केली गेलेली नाही. तर राचं म्हणणं आहे की द युरेंटिया बुक हे जे आहे हे कॉन्फेडरेशनने दिलेले नाहीये
आणि काउन्सिलने देखील त्याला परमिशन नाही दिली. हे पृथ्वीच्याच जे इनर प्लेन्स मध्ये आत्मे राहतात, म्हणजे ज्यांना शरीर नाहीये, ते आत्मे आहेत तिथे. मरणानंतर जे आत्मे इनर प्लेन्स मध्ये असतात, त्यांच्या एका समूहाने ही माहिती दिली आहे, जी त्या पुस्तकामध्ये आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे युरेनटिया बुक. आपण त्याला इनर प्लेन्स म्हणतो, जिथे आत्मे जिथे आत्मे असतात. पुढे पुढचा प्रश्न आहे, एडगर केसी यांची सामग्री. एडगर केसी यांच्या माध्यमातून कोणी संवाद साधला? तर एडगर केसी बद्दल आपण थोडं जाणून घेऊया. एडगर केसी हा एक भविष्य वक्ता होता. तो अमेरिकन होता. त्याला स्लीपिंग प्रोफेट म्हणायचे. काही लोक त्याला स्पिरिच्युअल हिलर मानतात, तर काही नाकारतात देखील. त्याने ट्रान्समध्ये जाऊन काही सूचना किंवा माहिती जाणून घेतल्या आहेत. तर यावर रा म्हणतात, मी रा आहे. एडगर केसी याच्या माध्यमातून कोणत्याही सत्तेने संवाद साधला नाही. तर एडगर केसीला कॉन्फेडरेशनने कोणतेही संवाद म्हणजे संपर्क केला नाहीये. कॉन्फेडरेशनने कोणतेही संपर्क केसी सोबत केले नव्हते. पुढे डॉन विचारतोय, एडगर केसी केली यांनी जी माहिती प्रसारित केली ती कुठून आली होती? तर रा म्हणतात, मी रा आहे. आम्ही यापूर्वी स्पष्ट केले आहे की बुद्धिमान अनंतता ही 8व्या घनतेतून किंवा ऑक्टेव्ह मधून बुद्धिमान ऊर्जेमध्ये आणली जाते. एडगर नावाच्या या कंपनात्मक ध्वनी संकुलाने वर्तमान पाहण्यासाठी या प्रवेशद्वाराचा वापर केला. हा वर्तमान म्हणजे तुम्ही अनुभवता तो सातत्यपूर्ण काळ नव्हे, तर या ग्रहावरील संभाव्य सामाजिक स्मृती संकुल आहे. यासाठी तुमच्या लोकांनी आकाशिक रेकॉर्ड किंवा हॉल ऑफ रेकॉर्ड असे शब्द वापरले आहेत. हा शेवटचा प्रश्न आहे जो तुम्ही आता विचारू शकता. तर असं म्हणणं आहे की एडगर केसीनी 8व्या घनतेतील म्हणजे ऑक्टेव्ह मधील अनंत नाही बुद्धिमान अनंततेच्या बुद्धिमान ऊर्जेचा वापर करून भविष्य किंवा वर्तमान बघितले. याला आपण आकाशिक रेकॉर्ड्स किंवा हॉल ऑफ रेकॉर्ड्सही म्हणतो. पुढे डॉन विचारतोय, माध्यमाला म्हणजे कार्लाला अधिक आरामदायी वाटण्यासाठी किंवा संदेश वहना दरम्यान मदत करण्यासाठी आम्ही काही करू शकतो का? तर रा म्हणतात, मी रा आहे. आम्ही केवळ अलाइनमेंटच्या महत्वावर पुन्हा भर देतो. हे माध्यम विश्रांतीच्या ठिकाणाच्या दिशेपासून 0.2 अंश म्हणजे डिग्री अंतरावर ठेवले आहे. ते योग्य आहे. तुम्ही नजरेने याचा अंदाज घेऊ शकता आणि माध्यमाला म्हणजे कार्लाला त्याबद्दल आठवण करून देऊ शकता. तुम्ही या बाबतीत जागरूक आहात. हे सत्र समाप्त करण्यापूर्वी आम्ही एखाद्या संक्षिप्त प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो का? त्यावर डॉन विचारतोय, आम्ही आमचा प्रयत्न बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे साध्य करत आहोत. हे तुम्ही मला सांगू शकाल का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. नियम एकच आहे. यात कोणत्याही चुका नाहीत. मी रा आहे. मी या माध्यमाला एक अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशात सोडून जात आहे. म्हणून या एकमेव निर्मात्याच्या सामर्थ्यात आणि शांततेत आनंदित होऊन पुढे जा. अदोनाय. तर हे सत्र 14 इथेच संपलेलं आहे. धन्यवाद.